नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गटची मोठी भरती होणार आहे. तर त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे खास गट ड साठी आणि गट ड ची परीक्षा कोण घेणार आहे हे आता फिक्स झालेलं आहे. त्याची अधिकृत माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. गट क ची परीक्षा कोण घेणार ते अजून फिक्स झालेलं नाही, पण गट ड ची परीक्षा कोण घेणार आहे हे मात्र ठरलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट ड साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामधून संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ती सगळी माहिती याच्यामध्ये छानपैकी दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नांदेड आणि प्रति वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय नांदेड उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय सर्व म्हणजे हे बऱ्याच जणांना त्यांनी ते दिले. आता विषय काय तिथून पुढे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर इथे पहा विषय काय दिलेला आहे तो आपण पहा की गट ड म्हणजेच वर्ग 4 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने कागदपत्र सादर करणे म्हणजे गट ड साठीच हे खास त्यांनी दिलेलं आहे परिपत्रक. आणि संदर्भ काय तर माननीय संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे 9/7/2026 पत्र म्हणजे 9 जुलै 2026ला पुण्याचं जे आरोग्य सेवा ते या संदर्भात मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर त्यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन त्यांनी हे दिलेलं आहे. पुढे पहा, उपरोक्त संदर्भी विषयानुसार गट ड संवर्गातील पदभरती बिंदू नामावली तयार करून सादर करण्याकरिता कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे बिंदू नामावलीकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत व छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र छायांकित प्रत, जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत. आता त्याच्या खालची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे की करिता सूचित करण्यात येते की उपरोक्त प्रमाणे वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे कागदपत्र या कार्यालयास दिनांक 17/7/2026 पर्यंत म्हणजे गट ड ची कागदपत्र कधीपर्यंत जमा करायची आहेत तर 17 जुलै 2026 पर्यंत खास दूतामार्फत या कार्यालयास 2 प्रतीत सादर करावे असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. आता हे झालं की माहिती कधीपर्यंत त्यांना द्यायची आहे ते 17 जुलै 2026 पर्यंत. आता प्रश्न राहतो की आपली गट ड ची परीक्षा कोण घेणार आहे. तर एक लक्षात ठेवा की हे जे आपलं सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती मागवलेली आहे की त्यांची परीक्षा TCS घेणार का MPSC घेणार हे गट क च्या संदर्भात. आता राहिला प्रश्न गट ड. तर एक समजून घ्या, गट ड ची परीक्षा MPSC आयोजित करत नाही. MPSC फक्त गट अ, गट ब आणि गट क च्याच परीक्षा घेते आणि त्यामुळं गट ड ची जी परीक्षा आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची ती TCS या कंपनीमार्फतच होणार आहे. हे फिक्स आहे, 100% आहे. तुम्ही TCS पॅटर्ननुसार गट ड ची तयारी करा. मी गट क च्या संदर्भात अजून तुम्हाला काही सांगत नाही कारण ते अजून फिक्स व्हायचं आहे. पण गट ड ची परीक्षा मात्र TCS मार्फतच होणार आहे. त्यामुळं गट ड चे जे कोणी विद्यार्थी तयारी करत असतील त्यांनी TCS पद्धतीनुसार तयारीला लागा. त्या पद्धतीनं अभ्यास करा. त्याचं पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतील. त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर लक्षात आले गट ड ची परीक्षा ही TCS कंपनीमार्फतच होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.